नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने तोतेगिरी करून स्वतःला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अधिकारी म्हणून वावरणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। आरोपीकडून बनावट शासकीय ओळखपत्र, कागदपत्रे आणि कार असा सुमारे 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फिर्यादी हसदी सिंग भाटिया यांना लॉन समोर चोरीची गाडी असल्याचा बहाणा करून आरोपीने फोन केला। संशय आल्यावर त्याने NIA अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून घटनास्थळावरून पळ काढला। याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 5 ने तांत्रिक तपास करत बुट्टीबोरी परिसरातून आरोपीला वाहनासह ताब्यात घेतलंय। अटक आरोपीचे नाव प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा असे असून तो लोकसेवक असल्याचा बनाव करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे उघड झालंय। आरोपी विरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मी एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथक आणि आम्हाला माननीय DCP डिटेक्शन सर श्री माकणीकर सर यांनी माहिती दिली की एक व्यक्ती स्वतःची गव्हर्नमेंट ऑफिसर असे दाखवून त्याचे ओळखपत्र दाखवून यशोधरा नगर एरियामध्ये फिरत असल्याची आणि तोतेगिरी करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी हजर झालो आणि त्याची माहिती घेऊन त्या गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबरचा आम्ही मागोवा घेत त्याचा पाठलाग सुरू केला। तसंचा व्यक्ती हा वाटोडा, त्यानंतर हुडकेश्वर, त्यानंतर छत्रपती चौक, एअरपोर्ट स्टेशन, त्यानंतर पुढे हिंगणाच्या जामठा आणि हिंगणा, त्यानंतर बुट्टीबोरीच्या दिशेने जात असताना मी तत्काळ सदरची माहिती नागपूर कंट्रोल रूम यांना दिली आणि त्याचबरोबर नागपूर ग्रामीण कंट्रोल रूम यांना दिली। त्या आधारे आरोपीचं लोकेशन घेऊन हिंगणा पोलीस स्टेशनचे PI यांनी सुद्धा नाकाबंदी तात्काळ लावली। हुलकावणी देऊन तो व्यक्ती पुढे गाडीसह पळत होता। हा 1.5 तास त्याचा प्रवास सुरू असताना त्याचा पाठलाग करताना बुट्टीबोरी पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचे तपास पथक यांच्या मदतीने आम्ही त्याला सातगाव पोलीस स्टेशन बुट्टीबोरीच्या एरियामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि आणून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला एक बनावट ओळखपत्र, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA नावाचं एक बनावट ओळखपत्र आम्हाला मिळून आलं। त्याचबरोबर त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेट ऑफ बर्थ आम्हाला दिसून आल्या। त्यानुसार त्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा, वय 25 वर्ष, राहणार सातगाव बुट्टीबोरी। त्याचं मूळ गाव झारखंड इथं असल्याची माहिती मिळाली आहे। सदरच्या इसमाकडून जी काही वाहन होतं एक कार, ती सुद्धा आम्ही त्याची ताब्यात घेतलेली आहे आणि एक मोबाईल आणि इतर ओळखपत्र असं आम्ही 3,25,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन यशोधरा नगर या ठिकाणी त्याच्या विरुद्ध तोतेगिरी करण्यासाठी बनावट ओळखपत्र धारण केलं। या आधारे त्याच्याविरुद्ध आम्ही अपराध दाखल केलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत पोलिसांच्या ताब्यात असून माननीय न्यायालयाच्या आदेशाने पुढील तपास पोलीस स्टेशन यशोधरा मार्फतीने आम्ही करीत आहोत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर, त्याचबरोबर जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, त्याचबरोबर आमचे DCP डिटेक्शन श्री राहुल माकणीकर सर, ACP हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे API गीते आणि संपूर्ण तपास पथक यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अत्यंत सिने स्टाईलने शिताफीने त्या आरोपीचा गाडीचा 1.5 ते 2 तास पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। तर हे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणी लोकसेवकाचे, गव्हर्नमेंट सर्वंटचे बनावट ओळखपत्र धारण करून किंवा कोणतेही काम करून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळला तर त्याबद्दलची थोडी खात्री करावी, त्यानंतरच पुढील व्यवहार करावा आणि जसा कोणी आढळला त्याची तात्काळ माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी, जेणेकरून असे बनावट आयडेंटिटी धारण करून तोतेगिरी किंवा ठगवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपल्याला योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल।